राज्य निवडणूक आयोगाची आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या घोषणेची शक्यता। निवडणुकीचं बिगुल वाजलं तर आजच आचारसंहिता लागू होणार। बंजारा समाजाच्या प्रश्नांवर फडणवीसांनी बोलावली बैठक। समाजातील लोकप्रतिनिधी, विचारवंत, उपोषणकर्ते उपस्थित राहणार। संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर बैठकीचं आयोजन। त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधवांनी घेतली राज ठाकरेंची भेट। शिवतीर्थावर दोघांमध्ये चर्चा। मनसेच्या हिंदी सक्ती विरोधानंतर समितीची नेमणूक। मनसे आणि मविया शिष्टमंडळानं केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेतली। शिष्टमंडळाकडून मतदार याद्यांमधील घोळासंदर्भात तक्रार। उद्धव ठाकरेंची असीम सरोदे यांच्याशी बातचीत। आम्ही सगळे तुमच्या सोबत। सनद निलंबित झाल्यानंतर ठाकरेंकडून सरोदेंना पाठबळ। अजित पवारांच्या राष्ट्रवादीची आज महत्त्वाची बैठक। मराठवाड्यामध्ये स्वबळावर लढण्याची कार्यकर्त्यांची इच्छा। राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा सामना रंगण्याची शक्यता। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक। राज्यातील नुकसान आणि मदतीत अडथळा जे येतात त्या अडथळ्यांवर चर्चा होण्याची शक्यता। निर्णयांकडे लक्ष। मंचरमध्ये एका बिबट्याला पकडण्यात यश। बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू झाल्यानंतर आंदोलन सुरू होतं। वन विभागानं 11 पिंजरे लावले होते। केंद्राचं पाहणी पथक राज्यात पोहोचलं। आजपासून मराठवाड्यामधील नुकसानीची पाहणी करणार। नुकसान होऊन कित्येक दिवस उलटल्यानंतर पथकाला जाग। FRP थकवल्यास साखर कारखान्यांचा परवाना रद्द करणार। साखर आयुक्तांचा कारखान्यांना इशारा। राज्यामधील 7 कारखान्यांनी थकवली FRP। नाशिकच्या निफाडमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या। कैलास पान गव्हाणेंनी आर्थिक विवंचनेतून संपवलं जीवन। पावसामुळे द्राक्ष बागेला मोठा फटका बसल्यानं नैराश्य।